आज देशभरात 63वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होतोय। दिल्लीमध्ये आज ध्वजारोहण करण्यात आलं आणि यावेळी राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी थायलंडच्या पहिल्या महिला पंतप्रधान यिंगालिक शिनावात्रा या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। त्यापूर्वी पंतप्रधानांनी सुरुवातीला अमर जवान ज्योती इथं शहीदांना आदरांजली वाहिली। त्यानंतर शहीद जवानांना सैन्यातर्फे मानवंदनाही देण्यात आली। ध्वजारोहणानंतर शौर्य पुरस्कारांचंही वितरण करण्यात आलं। मराठा लाईट इन्फंट्रीचे लेफ्टनंट नवदीप सिंग यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आलं। काश्मीरमधल्या लाईन ऑफ कंट्रोलवर पाकिस्तानी घुसखोरी रोखताना त्यांना 20 ऑगस्टला मरण आलं होतं। त्यांचे वडील सुभेदार जोगिंदर सिंग यांनी हे अशोक चक्र स्वीकारलं। यानंतर या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या राज्यांची संस्कृती आणि कला दाखवणारे चित्ररथही आले। त्यानंतर वेगवेगळे नृत्य प्रकार, मोटरसायकलवरच्या थरारक कसरती आणि हवाई कवायती देखील साजऱ्या झाल्या। आणि ध्वजारोहण झाल्यानंतर तिन्ही सैन्य दलांनी राजपथावर देशाच्या संरक्षण शक्तीचं प्रदर्शन केलं। यावेळी साऱ्या देशाला लष्करी शक्तीचं दर्शन घडलं। यामधले देशातल्या तिन्ही सैन्य दल होती। मानवंदना देण्यात आली, लष्करी सामर्थ्याचं दर्शन घडवण्यात आलं आणि सैन्य दलातल्या वेगवेगळ्या रेजिमेंट्स यामध्ये सहभागी झाले होते। रणगाडे होतं आणि तसेच क्षेपणास्त्रही होती। सैन्याच्या मानवंदनेनंतर राज्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारे चित्ररथ राजपथावर दाखल झाले। यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे 2011 आणि 12 हे वर्ष जे होतं, हे वर्ष जे आहे हे पर्यटन वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे राज्यातली पर्यटन स्थळं महाराष्ट्राच्या चित्ररथावर दिसली। अजिंठ्याचं कैलास मंदिराचा देखावा यावेळेला सादर करण्यात आला।